अशोक चौक का मोठा वाला ते त्यांची तुमचं पार्टनर नाही मैडम I'm Arvind Jati from Bangalore. Because मेरे को उधर से साथ है। अच्छा। विगत माँ। त्यांना अटेंड करताना बंशी बघितली जाती की फर्स्ट टाइम नागपुर और पहले आ चुका हूँ सर maybe third time. Sir is also engineer. Engineers can do something. not something every कोण कराल तुम्ही बाकीच्या हेड इन्स्टिट्यूटशी बोलून नाही का That the pursuit of knowledge often begins with the simple act of turning pages. And what better way to symbolize this journey than by inaugurating to join us in this momentous occasion by cutting the ribbon and officially opening the exhibition.
as we celebrate the power of knowledge, let us also invoke the blessings of Mahatma Basaveshwar, whose teachings continue to inspire generations even today. It is with great reverence that we offer our prayers and gratitude. Thank you for paying homage to the great visionary whose principles guide us through the path of righteousness. Ladies and gentlemen, esteemed guests and dignitaries, I kindly request your attention as we welcome our esteemed personalities to take their respective seats on the stage. A very warm welcome to distinguished guests, honorable organized by Rajya Shastra Pradhyapak Parishad, Vidarbha Prant, Nagpur, in collaboration with Department of Political Science, Vasantrao Naik Government Institute of Arts and Social Sciences, Nagpur, and Department of Political Science, Sri Birzani City College, Nagpur. It is with immense pleasure and honor that I, Vaishnavi Gavande, Assistant Professor, Department of Political Science, Sri Birzani City College, Nagpur, stand before you as the host of this significant conference. Today, we come together to commemorate and uphold the ideals of Mahatma Basaveshwar. Before we commence our journey together, I kindly request all the respected dignitaries and delegates present here to join me in standing together as one community for the rendition of the Vidyapit Geet. This symbolic gesture not only marks the beginning of our conference but also resonates with Mahatma Basaveshwar's profound message of social equality and brotherhood.
Regional Indian language from the basis of a nation या आधारे महाराष्ट्रात मराठी अस्मिता जोपासण्यासाठी आणि महात्मा गांधी या थोर समविचारी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती महात्म्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते. राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद विदर्भ प्रांत, वसंतराव नाईक कला सामाजिक विज्ञान शासकीय संस्था नागपूर आणि श्री विंझाणी नगर महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित अथवा संकलित बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. या परिषदेअंतर्गत संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सर्व निमंत्रित मान्यवर, उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष तसेच नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री मोहितजी शहा, परिषदेचे बीजभाषक आदरणीय श्री डॉक्टर अरविंदजी जत्ती, परिषदेचे उद्घाटक लातूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आदरणीय डॉक्टर नागोराव कुंभार, प्रमुख अतिथी नागपूर शिक्षण मंडळाचे आदरणीय सहकारी, पत्रकार, प्रकाशन स्टॉलचे प्रतिनिधी, आयोजन समितीतील सर्व सहकारी, प्राध्यापक वर्ग आणि संस्थेच्या प्रकाशन विभागातील सर्व कार्यकारी सदस्य, संशोधन विद्यार्थी, प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत आपल्या सर्वांचं मी पुनश्च स्वागत करते, तसेच सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. मागील 7 वर्षांच्या कालावधीत तिन्ही विद्यापीठातील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या उत्तुंग नियमित कार्यशैलीमुळे परिषदेचा आवाका आणि कार्यभाग बराच वाढलेला आहे. तेव्हा संस्थेतील सर्व कार्यकारिणी आणि सभासदांच्या शैक्षणिक तसेच प्रशासनिक क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणं किंवा सन्मानप्राप्त प्राध्यापकांच्या कामगिरीनुसार त्यांचा नामोल्लेख या प्रसंगी करणं आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. परंतु वेळेअभावी येथे ते करणं शक्य नाही, त्यासाठी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मात्र संस्थेत जुळलेल्या प्रत्येकांप्रती आवर्जून एवढंच सांगू इच्छिते की संस्थेच्या आजपर्यंतच्या विकास वाटचालीत सर्वच अभिनंदनीय संसदांच्या सदस्यांचा वैविध्यपूर्ण मौलिक वाटा इथे राहिलेला आहे. सर्वांची संस्थेप्रती असणारी आपुलकी, जवळीक आणि आत्मीयता या पैलूंमुळेच राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद व विदर्भ प्रांत या संस्थेचा विशाल वृक्ष आज आकारास आला आहे. या उल्लेखनीय प्रगतीचाच एक भाग म्हणून केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय परिषदेचे यंदा आम्ही आयोजन केलेले आहे. थोडक्यात आमच्या संस्थेचा आढावा घ्यायचा झाला तर विविध विद्यापीठातील राज्यशास्त्रांच्या प्राध्यापकांमध्ये शैक्षणिक मतैक्य आणि सुसंवाद साधता यावा आणि सातत्याने वैचारिक मंथन व्हावे या हेतूने ही संस्था स्थापन करण्यात आली. यासाठी आम्हाला आमच्या सर्व श्रेष्ठ तज्ज्ञ गुरुजनांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. त्यांच्या आदर्शवत स्वप्नांची पूर्तता करण्याचा संस्थेद्वारे प्रामाणिक प्रयत्न करण्यानेच आज विदर्भात राज्यशास्त्र प्राध्यापकांची शासनमान्य नोंदणीकृत तिला एक दर्जात्मक उंची आणि प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. केवळ वार्षिक उत्सवाच्या भूमिकेतूनच परिषदेकडे न पाहता एका संवादिनीच्या स्वरूपात स्थिर होण्याच्या दृष्टीने 1998 पासूनचा पारंपरिक वारसा लाभलेल्या या संस्थेने परिषदांतर्गत स्वीकारलेले हे आव्हान सर्वांच्या सहकार्याने पार पाडले जात आहे. हे करताना विवेकी अभिव्यक्तीची मूल्ये जोपासण्यासाठी गैरमार्गांना वाव न देता संवैधानिक रचनेला दृढ करू पाहणाऱ्या लेखणीला उजाळा देण्याचा संस्थेद्वारे केला जातो. परिषदेअंतर्गत दरवर्षी संशोधनपर लेखग्रंथाचे प्रकाशन केले जाते. यावर्षी एकूण 126 संशोधन लेखांचे 4 व्हॉल्यूममध्ये अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल. प्राध्यापकांच्या उत्तम लेखनाची आणि उत्तम कामगिरीची दखल संस्थेमार्फत घेतली जाते. दरवर्षी पुस्तक परीक्षण समितीनुसार मान्य पुस्तकांचं परिषदेत प्रकाशन केले जाते. यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर विनोद गायकवाड ही सांस्कृतिक मूल्ये स्थिर आणि एकसंघ ठेवू शकतात समाज व्यवस्थेला. त्यांच्या या तत्वज्ञानानुसार गेल्या 900 वर्षांपासून जगाला अनुभवातून ज्ञान देणारे अनुभव मंडप हे ज्ञानपीठ एका विद्यापीठाच्या रूपात त्यांना अमूल्य देणगी स्वरूपात प्राप्त झाले. आणखी महत्त्वाचं म्हणजे विशेष लक्ष द्या की त्यांचा विचार आजच्या प्रसंगी कितपत आपल्याला महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या मते धर्म हा लोकांच्या भावना कलुषित करण्यासाठी नाही तर तो विचार विकसित करण्यासाठी असतो. जगाने स्तुती करावी म्हणून आपले जीवन आणि वेळ वाया न घालवता आत्मसाक्षीने जगलं पाहिजे. त्यासाठी राज्यकर्त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवण्याच्या दृष्टीने मानवी समाजात प्रबोधन आणि कार्य व्हायला पाहिजे.
तत्कालीन परिस्थितीच्या आढाव्यानुसार हे त्यांनी केलेलं वक्तव्य आजच्या भारतीय परिस्थितीशी किती प्रासंगिक ठरतं याचाही विचार आज आपण या परिषदेच्या माध्यमातून करायला पाहिजे. मानवी मूल्यांच्या जोपासनेसाठी त्यांनी केलेला लोकशाही प्रसार हा तत्कालीन परिस्थितीत खरोखरच स्तंभित करणारा होता. आणि याच अनुषंगाने नुकतंच एक अहवालात वाचणारं उदाहरण मी सांगते आणि थांबते. भारतीय वास्तव उदाहरण असं की जवळपास 143 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात आज 93% लोक श्रमजीवी आणि उपेक्षित जीवन जगत आहेत, तर केवळ 60% लोक श्रीमंत आणि धनदांडगे आहेत. या 93% लोकांपैकी श्रमिक आणि भारतातील कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा तुलनात्मकरित्या शासकीय खर्चाचा जर आपण विचार केला तर समानता आणि समान संधी या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांची कशी पायमल्ली होते हे आपल्या लक्षात येईल. भारतात सरकारला आज तुरुंगातील प्रत्येक कैद्यावर दर दिवशी राज्यनिहाय 500 ते 700 रुपये खर्च दर दिवशी आहे. तर या उलट मनरेगा अंतर्गत बहुसंख्य राज्यात श्रमिकांना दर दिवशी वेतन 224 ते 400 रुपये इतकेच आहे. म्हणजेच 10 कोटींपेक्षा जास्त लोक इतक्याशा अल्प मोबदल्यावर काम करतात. त्यात त्यांना सलग 100 दिवसही काम पुरवले जात नाही. सध्या 2024 मध्ये 25 कोटींपेक्षा अधिक लोक दर दिवशी 200 रुपयांपेक्षा कमी खर्चात आपला उदरनिर्वाह करतात. तेव्हा प्रामाणिकपणे श्रम करणाऱ्यांना च्या तुलनेत सरकार कितीतरी पटीने कैद्यावर जास्त खर्च करतो हे दिसून येते. अशा वेळी श्रमिकांनी असं हालाकीचं किंवा गुलामीचं जीवन जगण्यापेक्षा तुरुंगात जाण्यात सिद्ध का असू नये असा विचार जर गरीब आणि वंचित उपेक्षित दारिद्र्य रेषेखाली लोकांच्या असणाऱ्या 93% लोकांपैकी काहींनी केला तर त्याचा परिणाम काय होतील ही फार गंभीर आणि धोकादायक बाब आहे. तेव्हा आजच्या परिस्थितीत भारतातील 143 कोटी लोकसंख्येच्या भवितव्याच्या परिणामाच्या दृष्टीने विषमता, शोषण आणि हिंसा यांच्या भेदभावमुक्त भारतासाठी नव्या स्वातंत्र्य लढ्याशिवाय पर्याय नाही असा नवविचार पुढे येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत समाजातील असमानता नष्ट करून व्यक्ती स्वातंत्र्य व एकजुटतेसाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याची नितांत गरज आहे. आणि हे साध्य होण्यासाठीच आज महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान अभ्यासने आपल्याला औचित्यपूर्ण ठरते. ह्याच आदर्शवादी प्रबोधनात्मक विचारांनी प्रेरित होऊन 1968 साली भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉक्टर बी डी जत्ती यांच्या अध्यक्षतेत म्हैसूर राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे महात्मा बसवेश्वर अष्टशत महोत्सव साजरा करण्याची योजना आखली गेली. परिणामी महाराष्ट्रात नागपूरमध्ये डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांच्या पुढाकाराने महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण माजी उपराष्ट्रपती डॉक्टर बी डी जत्ती यांच्या हस्ते करण्यात आले आणि माजी राष्ट्रपती ज्ञानी जयसिंग यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा नागपुरात बसव तत्व संमेलन संपन्न करण्यात आलं. त्यानंतर अभिमानास्पद बाब अशी की आज दुसऱ्यांदा त्याच पार्श्वभूमीवर जवळपास 56 वर्षांनी बसवपचे अध्यक्ष श्री अरविंदजी जत्ती यांच्या मौलिक सहकार्यातून आजच्या आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय परिषदेचे आयोजन करण्याचा लाभ आम्हाला मिळाला. त्यासाठी उपस्थित सर्व अतिथींच्या मी ऋणातच राहू शकते, आनंद व्यक्त करते आणि शुभेच्छा देते. भारतातच नव्हे तर पश्चिमी देशांमध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या महात्मा बसवेश्वराचे लोकशाही आणि आधुनिकतेचे तत्वज्ञान महाराष्ट्रातील अभ्यासकांमध्ये, संशोधकांमध्ये रुजावे आणि भारतीय लोकशाहीच्या आजच्या अस्थिर परिस्थितीला बळकटी प्राप्त होण्यासाठी ते कितपत महत्त्वाचे आहे या अनुषंगाने आज दिवसभर या परिषदेच्या माध्यमातून देश विदेशातील निमंत्रित तज्ज्ञ आणि सुविख्यात वक्त्यांच्या व्याख्यानातून आपणासमोर सर्वांसमोर निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तर सकारात्मकरित्या निश्चितच होईल अशी मी आपणासमोर ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद. साहेब, मोहित शहा साहेब, देव साहेब, नागोराम कुंभार सर, आमच्या संस्थेचे संचालक कुंभारे सर, प्रियाएस ट्रेनिंग सेंटरचे संचालक लाखे सर, बेंगलुरू आलेले प्रभुदेवा सर, बसव समितीचे उपाध्यक्ष, देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेले सर्व पार्टिसिपंट, रिसोर्स पर्सन, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि जे ऑनलाईन यूट्यूबवर आहेत त्यांचं पण मी सगळ्यांचं या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वागत करतो. मी या परिषदेमागची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपल्यापुढे उभा आहे. भारतीय विचार परंपरा ही लोकशाहीवादी राहत आलेली आहे. प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळात जर आपण बघितलं तर या परंपरेचा या परिषदेमध्ये उहापोह, त्यावरती चर्चा व्हावी.
महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये विद्यार्थ्यांनी पण रिसर्च पेपर लिहिलेला आहे. या परिषदेच्या माध्यमातून नाव घेणं commitment to its mission and Thank you so much, sir. It is with great pleasure that I would like to introduce our esteemed chief guest, Honorable Advocate Rajiv Dev, sir, currently serving as the Secretary of Nagpur Shikshan Mandal, Nagpur. Dev sir's contribution extends far beyond his administrative role. Notably, he holds the esteemed position of All India Vice President of the National Society for Prevention of Heart Disease and Rehabilitation, showcasing his commitment to public health and welfare. However, his dedication to service transcends his professional affiliations. A legal practitioner of exceptional repute, Advocate Rajiv Dev sir brings a wealth of knowledge and experience to the legal arena. His expertise in legal matters has earned him respect and admiration within the legal community and beyond. In addition to his legal practice, he is also a distinguished freelance journalist, known for his insightful interviews with prominent personalities including former Prime Minister Mrs. Indira Gandhi, Mr. I.K. Gujral and former member of Rajya Sabha Mr. Dara Singh. To honor such a multifaceted individual, I would like to kindly request Honorable Dr. Manohar Kumbhare sir to welcome Honorable Advocate Rajiv Dev sir by giving him a book and a bouquet. Thank you so much, sir. Furthermore, his commitment to cultural Thank you so much, sir. Now, I would like to introduce to you our esteemed inaugurator of today's conference, Honorable Dr. Nagorao Kumbhar, sir. He brings with him a wealth of experience and expertise in various domains, making him an invaluable presence in our midst. Sir is a distinguished academician, having served as the former Dean of the Faculty of Social Sciences at Swami Ramananda Tirtha Marathwada University, Nanded. His contributions extend beyond academia and, as evidenced by his tenure as an ex-member of the Management Council and the Maharashtra State Commission for Backward Classes, where he played a pivotal role in shaping policies for social welfare and empowerment. Furthermore, Dr. Kumbhar's commitment to intellectual enrichment is reflected in his involvement as a former member of the Maharashtra State Marathi Encyclopedia Production Board, where he contributed to the preservation and dissemination of knowledge. His academic leadership extends to his role as an ex-principal, head of department and research guide at the Department of Philosophy, throughout the state of Maharashtra. To honor such a profound personality, I would like to request Dr. Rita Dandekar ma'am to welcome Dr. Alka Deshmukh ma'am by giving him her a book and a bouquet. Thank you so much, ma'am. Now, I would like to introduce our another esteemed guest of honor, Dr. Manohar Kumbhare sir, currently serving as the Director and Professor of Pal Department at the Vasant Rao Naik Government Institute of Arts and Social Sciences, Nagpur.
His academic journey is adorned with remarkable achievements, including the attainment of a gold medal during his master's degree from Rashtrasanta Tukadoji Maharaj Nagpur University. He has been the recipient of numerous prestigious awards, including the Sarvapalli Radhakrishnan Best Teacher Award, the Global Teacher Award, the Indo-Asian Best Researcher Award, and a Lifetime Achievement Award. This award stands as a testament to his profound commitment to education and research excellence. Beyond his achievements, Sir has actively participated in various governmental and university committees, showcasing his expertise and leadership in this field. His multifaceted role as a government representative and subject specialist underscores his invaluable contributions to both academia and society. To extend a warm welcome to Dr. Manohar Kumhare sir, I would like to kindly request Dr. Alka Deshmukh ma'am to welcome sir on behalf of Rajya Shastra Pradhyapak Parishad with her and Sripur. Thank you so much, sir. Now, we move on to the next segment of journal and book publication. Together, let us embrace the pursuit of knowledge. Research papers are presented across 5 comprehensive volumes. May this compilation serve as a beacon of inspiration for future generations of scholars and intellectuals, fostering interdisciplinary dialogue and fostering a deep understanding of our world. Furthermore, I would also like to request distinguished guests and dignitaries to unveil a significant literary work, Maratha Arakshan आणि चळवळीचे योगदान, written by Honorable Dr. Vinod Gaikwad sir, Head of Political Science Department at G. Rajya Shastra Pradhyapak Parishad, Vidarbha, Nagpur. It is my privilege to invite Dr. Vinod Gaikwad sir to grace the stage and be recognized for his valuable contribution. Please note that the all to this August program, which means a lot for me personally, because I look at the world from different perspectives. Today Maharashtra is doing such a great work. I feel enthralled that Maharashtra academically you are all doing a great work for which I really compliment all of you. शुरू करने के पहले 2-3 साल पहले मैं श्रीनगर कश्मीर में था। वहाँ पर एक अनुवाद कार्यक्रम का वर्कशॉप चालू था। वो अनुवाद कार्यक्रम में तब हम कश्मीरी भाषा की अनुवाद, पर्शियन भाषा की अनुवाद, अरबिक भाषा की अनुवाद और डोगरी भाषा की अनुवाद, 4 भाषाओं के अनुवाद के वर्कशॉप में वहाँ पर बैठे हुए थे। वो 4-5 दिन का वर्कशॉप था। आखिरी दिन था। जो ट्रांसलेशन करने वाले या ट्रांसलेटर्स जो थे वो जामिया मिलिया यूनिवर्सिटी के बुजुर्ग थे, ऐसे ही कश्मीर यूनिवर्सिटी के बुजुर्ग।
वो इस्लाम संस्कृति के बैकग्राउंड से आते थे, क्योंकि जो ट्रांसलेशन जो हो रहा है पर्शियन, उर्दू, डोगरी एंड ऑल दीज लैंग्वेजेस, इंसिडेंटली नो वन वाज फ्रॉम द अदर रिलीजन्स ऑफ इंडिया। आखिरी एक मैं प्रश्न पूछा, आपके धर्म साहित्य में किसी और नाम को या ट्रांसलेशन को आप एक्सेप्ट नहीं करते हैं, फिर भी मायना रखता है? व्हाट इज द रीजन you have accepted to translate into 5 Central Asian languages? Now Uzbek language is also on translation. The entire Central Asia we are going to present Basavanna, because Basavanna is not only meant for Karnataka or from India, he is meant to the whole world, because its philosophy is universal. That being the theme of this program, I never knew Dr. Rahul Bawge इतने पीछे पड़ गए कि मैं एक्सेप्ट कर लिया, मैं आ जाऊंगा सर। Really, I like his commitment and the passion with which he asked me to come. I said मुझे तो मराठी भाषा आता ही नहीं, मैं क्या करूँ आके? फिर भी सर he said इंग्लिश और हिंदी चलती है, आ जाए। वो कश्मीर में, शायद किसी को आपको जानकारी भी होगी, वो हमारे जमन अजुर्दा, प्रोफेसर जमन अजुर्दा, ये उठ के बताए कि ट्रांसलेशन करने के पहले, ये वचनों को ट्रांसलेशन करने के पहले हम सब चर्चा किए, मीटिंग हुआ, सब कुछ चर्चा हुआ। एक चीज पर हम फाइनली डिसाइड किए कि वचनों को ट्रांसलेशन करना हमारा जिम्मेदारी बनती। मैं पूछा क्यों, कि जिम्मेदारी की बात क्या है? ये कर्नाटक के कोने का एक साहित्य प्राकार जो जागृत हुआ है, उसको लेके आप सेंट्रल एशिया में क्या था? You may all be surprised, the answer was so great. He said, अरविंद भाई, हम इसके बारे में बहुत सोचकर आपके अनुवाद को एक्सेप्ट किए हैं, जरूर हम आपके साथ ही रहेंगे और भी भाषाओं का अनुवाद में, क्योंकि जो वचन साहित्य या वचन जो है इंसानियत का खजाना है। I think that sentence had nobody had done for me anywhere. आती रहती है, इंसानियत का खजाना जो बोल रहे हैं, इतने बड़े खजाना रख के हम क्या कर रहे हैं? कर्नाटक वाले कन्नड़ साहित्य को निपटा के हमारे जेब में रखे, मेरा बस पढ़ना, मेरा बस पढ़ना, मेरा बस पढ़ना। ठीक है, कन्नड़ साहित्य को एक गौरव की बात है कि कर्नाटक में ऐसे एक बहुत बड़े हस्ती, एक दार्शनिक पैदा हुए। पैदा होते वो व्हाट डिड ही कंट्रीब्यूट टू द सोसाइटी? इंसिडेंटली दिस इज अ पॉलिटिकल साइंस, उसको वो बोलते हैं लिंग रूढ़ी। जगदगल मुगिलगल मिಗೆಯಗಲ ನಿಮ್ಮಗಲ ಪಾತಾಳದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಚರಣ, ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಮುಕುಟ, ಅಗಮ್ಯ ಅಗೋಚರ ಅಪ್ರತಿಮ ಅಪ್ರಮಾಣ ಲಿಂಗವೇ ಎನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಚುಳುಕಾದಿರಯ್ಯ. What a beautiful way of presenting the entire culture, entire philosophy in single vachana and putting it in a nutshell and calling it ಎನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಚುಳುಕಾದಿರಯ್ಯ. In English I quote that vachana for you. The width of the world, Jagadagala means the width of the world, the width of the sky, Mugilagala, still greater is your width. भगवान का स्वरूप क्या है? जो हम ऑलमाइटी कहते हैं, भगवान कहते हैं, गॉड कहते हैं, हर नामों से बुलाते हैं उनका, मगर उनका स्वरूप क्या है? उनको कहीं मंदिर में बिठा सकते हैं? See his basic questions of his transformation. He wanted to transform this world, not go against anybody. He never indicted any individual. He said, please understand, when once you understand the eternal truth, आत्यंतिक सत्य को जब सुन सकते हैं, तब कुछ परिवर्तन दुनिया में हो सकती है, नहीं तो परिवर्तन, मगर परिवर्तन झालायला पाहिजे. कसं झाला पाहिजे? How to do it? ये वचन के आधार पर the width of the world, the width of the sky, still greater is your width. Below the nether world are your holy feet.
Beyond the universe is your holy crown. O impenetrable, invisible, incomparable Linga. O Lord Kudala Sangama, you subsumed in me. What does it say? You must really visualize and imagine. If there were to be a presentation, I would have done it off today with PowerPoint presentation. All of you would have enjoyed it. The entire macrocosm, Basavanna says, entire macrocosm. For example, the video clip which I have, in which Basavanna, for example, our President Sir is sitting. If I take a photograph of his at 1 meter distance, you know what would be the photography. 10 meters में देखेंगे, वही कैमरा 10 मीटर में है, वो क्या होगा? पूर्ण स्टेज आ जाएगा, मगर वो छोटे बनते जाएंगे. 10 to the power of 2, 10 to the power of 3, 10 to the power of 4. When you go on increasing the distance, the modern science through the telescopic science has been able to achieve 10 to the power of 26. जब 10 to the power of 26 होती है, उसके बाद आप देख नहीं पाते हैं कि टेलीस्कोप भी देख नहीं पाती है, और your imagination also stops. Your brain stops as to what is there beyond 10 to the power of 26. Do you mean to say it ends there? Can anybody say it ends there? No, but the nature is still vaster. Basavanna is talking about that macrocosm. That macrocosm. Finally, what did that macrocosm Basavanna is trying to tell us? You became microcosm and subsumed into me invisibly. इतनी बड़ी फिलॉसफी को पूर्ण सबस्यूम करके आपके मन के मालिक बना के बिठा दिया बसवण्णा की फिलॉसफी में. कुछ दिनों पहले, शायद an year and a half back, I had the honor of meeting the Prime Minister. जब आत्मनिर्भर भारत का भारत में सब कुछ चर्चा हो रहा था, मैं और अकेले 3 लोग थे, बैठे हुए थे उनके चेंबर में. सर, मुझे एक वचन याद आ रहा है. बोलिए बसवण्णा के वचन बहुत बढ़िया रहते हैं. तन में भरी है असत्य. अब देश को देखते जाइए, हमारा भारत का. तन में भरी है सत्य, मन में भरी है विषय वासनाएं, मन में मन का मालिक है या नहीं कूड़ल संगम देव. हे बसवण्णा का प्रश्न है, मन में मन का मालिक है या नहीं? आपके अंदर साक्षी प्रज्ञा है या नहीं? Let it be anybody sitting here, let him be. तब उनको बताया कि यही आत्मनिर्भरता होती है सर, साक्षी प्रज्ञा यही होती है. जब साक्षी प्रज्ञा जागृत होती है, मेरा भारत बहुत बड़ा देश बन सकता है. हर जो आदमी है, किस रिलीजियन के, मैन, वुमन, एनीबॉडी, be it a criminal sitting before you, any doctorates or anything here, but final doctor is sitting within you. that मन के मालिक बन के आपका डॉक्टर अंदर ही बैठा है, वही गाइड करेगा आपका रिसर्च पेपर लिखने में भी. मगर it should be based on the आत्यंतिक सत्य. आत्यंतिक सत्य के बिना कुछ नहीं बन पाती है. यही तो बसवेश्वर जी का बहुत बड़ा फिलॉसफी है. क्योंकि और एक बार उनके बाजू में जैसे हमारे अध्यक्ष साहब बैठे हैं, ऐसे प्रधानमंत्री जी और हमारे वाइस प्रेसिडेंट साहब भी इस तरह बैठे हुए थे. वंदनार्पण करने वाले थे मोदी जी को. वो दिन मुझे स्वागत करने के एक अवकाश जैसे बावगी सर को मिला, वो मुझे मिला. वो भी प्रधानमंत्री को स्वागत करना, वो भी विज्ञान भवन, वन ऑफ द टॉप ऑडिटोरियम्स इन द कंट्री, से देखने की एक गौरव में. मी आपल्याला विनंती करेन, मी एका विद्यापीठाचा डीन होतो, एक स्ट्रीमवर होतो, सगळ्या कमिटीवर काम केलं. खरं तर विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी या देशाला बौद्धिक आणि सांस्कृतिक नेतृत्व दिलं पाहिजे. त्याच्यात कमी पडतोय, गुरु कमी पडत आहेत, प्राचार्य कमी पडत आहेत, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे.
परंतु जगजींचं जे भाषण होतं ते खरं तर ते इंजिनियर आहेत असं त्यांच्या बोलण्यावरून, आणि अध्यक्षही इंजिनियर आहेत असं ऐकलं. अध्यक्ष हे व्यावहारिक माणसं, मोठी माणसं फार प्रॅक्टिकल विस्डम असते. एका वाक्यामध्ये भारतीय लोकशाहीचं वर्णन शहासाहेबांनी केलं. भारतीय लोकशाहीचं एका वाक्यात वर्णन केले. आम्ही चहा घेत होतो, ते म्हणाले भारतातली लोकशाही कशी आहे, लोकशाही आहे पण त्यात लोकच नाही. मला असं वाटतं दिस इज द बेस्ट अनालिसिस. याच्यापेक्षा दुसरं भारत काही असू शकत नाही. काय मोठं भारतीय लोकशाहीचं अंतरंग त्यांनी उलगडून दाखवलं. मी 2-3 मुद्दे बोलणार आहे. मी आलोच तर मी बोलणारच आहे. एक मुद्दा असा की देशमुख मॅडमनी फार सुंदर त्यांनी ते मांडणी केली. त्यांचं उत्तरार्ध बसवेश्वरांच्या वरचं विचारात विश्वाचं भाष्य. ताई फार चांगलं संचलन करतात. आमच्या सगळ्यांचं फार चांगलं त्यांनी कौतुक केलं. तो फार महत्त्वाचा नाही. आज मला जो अतिशय आनंद झाला, जगती साहेबांचं खरं तर एक्सलंट अशा स्वरूपाचं जे की त्यांचा संदेश आहे. मी प्राध्यापक म्हणून, खरं तर मी प्राध्यापकच, प्राचार्य जरी असलो प्राध्यापकच असतो प्राचार्य. मी खरंच सांगतो, या देशामध्ये आपण जे इंटलेक्च्युअल्स आहोत त्यांनी गांभीर्यानं समकालाचा विचार करण्याची आज आवश्यकता निर्माण झालेली आहे. कल्पना आहे की या देशातले इंटलेक्च्युअल्स यांनी भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही जर भूमिका नाही घेतला तर दुसरं कोणीच भूमिका घेणार नाही. हा इतिहास आहे मानव जातीचा, मानवी संस्कृतीचा, की मानवी जीवन अर्थपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी जो एक वैचारिक आधार लागतो, तो वैचारिक आधार मानवाला आणि समाजाला देण्याचं काम मला वाटतं विचारवंताचं असतं. आणि हे विचारवंतांनी वैचारिक आधार जर नाही दिला तर ही दिशाहीनता येऊ शकते जीवनात आणि समाजात, राष्ट्रात. मला असं वाटतं की आपल्या समोरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं सर फार मी तो मुद्दा सांगणार आहे. एक भूमिका घेऊन आपण जर योग्य अशा स्वरूपाची वैचारिक दिशा आणि दृष्टी देण्याचा प्रयत्न आपण जर केला, नव्हे ते आपलं उत्तरदायित्व आहे. किंबहुना मी असं म्हणेन, सोशल सायंटिस्ट जे काही आहेत त्या सोशल सायन्सचं हे महत्त्वाचं एक रोल आहे की देशाचं सोशल चेंज, सोशल रिकन्स्ट्रक्शन, सोशल रेव्होल्युशन आणि नॅशनल डेव्हलपमेंट याच्यामध्ये वैचारिक पातळीवरती का असेना एक तुमचं योगदान देणं हे सोशल सायंटिस्टचं एक मॉरल ऑब्लिगेशन, मॉरल ड्युटी आहे. आणि म्हणून त्याची जाणीव करून देत होतं जगती साहेब आपल्याला. आणि हे करणं मला असं वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये तर फारच आवश्यक आहे. आणि म्हणून समाजाला वैचारिक आधार देणं हे विचारवंताचं काम आहे, हे साहित्यिकांचं काम आहे, हे कलावंताचं काम आहे. आणि म्हणून योगायोग असा आपण फार भाग्यवान आहोत की बसवांनांचं त्यांनी बाकीचं सगळं सांगितलं. परंतु मला व्यक्तिशः असं वाटतं की मी फिलॉसॉफीचा विद्यार्थी आहे. मी एक 10-15 वर्षापूर्वी माझ्या विद्यार्थ्याशी चर्चा करताना राष्ट्रीय सोलापूर इथं आहेत, मी त्यावेळेस असं म्हटलं होतं त्यांना की बसवेश्वर इज ए फिलॉसॉफर. आणि व्हाय इज फिलॉसॉफर? ते आध्यात्मिक लीडर नव्हते. फिलॉसॉफर कोणाला म्हणतात त्याचे 2 साधे, खरं म्हणजे फिलॉसॉफीविषयी फार गैरसमज आहे तुमचं की फिलॉसॉफी ही जीवनाचा पाया आहे. फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह जर तुमचं नसेल तर मला नाही असं वाटत की तुम्ही क्रायसिसवर ओव्हरकम करू शकता. क्लिअर आणि ऑब्जेक्टिव्ह फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह विल हेल्प टू डिझॉल्व द ह्युमन क्रायसिस. दिस इज द ट्रूथ. मानवी जी आव्हानं आहेत ते जर तुम्हाला संपवायचे असतील तर तात्विक भूमिका तुमची सुस्पष्ट असणं अतिशय आवश्यक आहे. व्हॉट इज मीन बाय फिलॉसॉफर? अगदी सोपं त्याला फार म्हणजे काय की ज्याचं ज्ञानावर प्रेम आहे, हू लव, बस दिस इज ए फिलॉसॉफर. ज्याचं शहाणपणावर प्रेम आहे, ज्याचं सत्यावर प्रेम आहे. मला असं वाटतं बसवांनांच्या आयुष्यातलं सार तत्व कसं असेल तर ज्ञान आणि सत्य याच्यावर त्याचं प्रेम आहे. देअरफॉर ही इज अ ग्रेट फिलॉसॉफर.
दुसरं फिलॉसॉफरची व्याख्या काय, साधी व्याख्या आहे. हे तुमच्यापैकी कोणी फिलॉसॉफर होऊ शकतो, फिलॉसॉफीचाच विद्यार्थी असला पाहिजे असं काही नाही. दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की जो मानवी अस्तित्वाच्या निगडीत जे काही प्रश्न असतात त्याचं मुळामध्ये जाऊन विचार करणारी व्यक्ती म्हणजे तत्ववेत्ता. बेसिक अशा स्वरूपाचं भाष्य करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला आपण फिलॉसॉफर म्हणतो. या दोन्ही अंगानं बसवेश्वरांकडे जर तुम्ही पाहिलात तर मला असं वाटतं की जे ग्रेट फिलॉसॉफर. दुसरं बसवांनांचं मला असं वाटतं की आपण एक 2-3 गोष्टी च्या संदर्भात आपण फार गांभीर्यानं